नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी 3 अँड 5 इयर्स 2026 साठी एक्झाम डेट्स म्हणजेच तुमची एक्झाम कधी असणार आहे त्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लेटेस्ट जो काही एक्झाम पॅटर्न आहे, कोणता टॉपिक या कोणता सब्जेक्ट किती मार्क्ससाठी आहे, त्याची पण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सिलॅबस कोणता आहे तुमचा, एक्झामसाठी कोणकोणतं एक्झामसाठी तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्यासाठी सिलॅबस कोणता आहे आणि सब्जेक्ट वाईज जो काय आणि टॉपिक वाईज जो काही तुमचा सिलॅबस आहे, त्या पद्धतीने कोणकोणते टॉपिक्स आपल्यासाठी इम्पोर्टंट आहेत, त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. त्यानंतर कोणता सब्जेक्ट किती मार्क्ससाठी आहे, ते सुद्धा यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल, नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीचे व्हिडिओज ह्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि त्यामध्ये मग तुमचं रजिस्ट्रेशन असेल, सी-ई-टीचं जे काही तुमचं कॅप ॲडमिशनची प्रोसेस असेल आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटेपर्यंत आणि आफ्टर एल-एल-बी तुमचे जे काही सेमिस्टरचे एक्झामिनेशन असतात, त्या रिलेटेड सर्व माहिती तुम्हाला या चॅनल थ्रू तुम्हाला भेटत असते. ओके. सो डायरेक्टली आता आपण चालू करूया. जो की आपला सिलॅबस, एक्झाम पॅटर्न काय आहे, त्याची माहिती आपण यामध्ये घेऊया. फर्स्ट जर आपण बघितलं, एल-एल-बी 5 इयरचं पहिलं आपण बघूया. तर एक्झाम पॅटर्न जर आपण बघितलं, तर लीगल ॲप्टिट्यूड हा सब्जेक्ट आहे आणि लीगल रिझनिंग यासाठी नंबर ऑफ क्वेशन तुम्हाला किती विचारले जातात? 32 क्वेशन लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगमध्ये विचारले जातात. पर क्वेशन तुम्हाला 1 मार्क्स असतो आणि टोटल जर बघितलं, तर 32 मार्क्स हे तुम्हाला लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगमध्ये असतात. एल-एल-बी 5 इयरचं आपण बोलत आहोत. ओके. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स जर सेक्शन बघितलं आपण, तर 24 क्वेशन विचारले जातात. एक क्वेशन 1 मार्क्ससाठी आहे. सो टोटल 24 मार्क्स आहेत. लॉजिकल आणि एनालिटिकल रिझनिंग 32 क्वेशन विचारले जातात. टोटल नंबर ऑफ क्वेशन म्हणजे 1 मार्क आहे तुमचा पर क्वेशन आणि टोटल जे मार्क्स आहेत 32. नेक्स्ट सेक्शन जो आहे इंग्लिश. इंग्लिशमध्ये 24 क्वेशन विचारलेले जातात. पर क्वेशन 1 मार्कसाठी आहे. टोटल 24 क्वेशन आणि बेसिक मॅथेमॅटिक्स जर आपण एल-एल-बी 5 इयर्सचे स्टुडंट असतील, तर तुम्हाला बेसिक मॅथेमॅटिक्स हे तुम्हाला आहे. ओके. सो 8 क्वेशन त्यामध्ये विचारले जातात. अ, 8 क्वेशनपैकी जर बघितलं आपण टोटल 8 मार्क्स यामध्ये होतात. टोटल नंबर ऑफ क्वेशन जे तुम्हाला विचारले जातात 120. ओके. 120 आउट ऑफ जो काही तुम्हाला स्कोर येतो, जो पर्सेंटाइलमध्ये कॅल्क्युलेट केला जातो, त्यावरती तुमचं डिसाईड होतं कोणते कॉलेजेस तुम्हाला टॉपचे कॉलेजेस भेटणार आहेत, लो कॉलेजेस भेटणार आहेत. हे तुमच्या या स्कोरवरतीच म्हणजेच पर्सेंटाइल बेसवरती तुमचं ठरलेलं असतं. आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. 4 क्वेश्चन म्हणजे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात. लाइक 1, 2, 3, 4 हे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असतात. कोणताही करेक्ट ऑप्शन तुम्हाला यामध्ये क्लिक करायचा असतो. 2 तास या एक्झाम होत असते. ओके. खूप विद्यार्थ्यांचं यामध्ये प्रॉब्लेम असतं, की सर हे क्वेश्चन इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये पण असणार का? किंवा मराठीमध्ये असणार का? हा जास्त क्वेश्चन विद्यार्थ्यांचा असतो. सो मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला तो प्रश्न दिसणार आहे. आणि ही जी एक्झाम असणार आहे, ऑनलाईन असणार आहे. त्यामध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. ओके. हे झालं एल-एल-बी 5 इयर स्टुडंट. नेक्स्ट जर आपण बघितलं एल-एल-बी 3 इयर स्टुडंटचं जर आपण बघितलं, तर लीगल ॲप्टिट्यूड रिझनिंगसाठी 24 क्वेश्चन त्यामध्ये 24 मार्क्ससाठी विचारलं जातं टोटल. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 32 क्वेश्चन आणि 32 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. लॉजिकल एनालिटिकल रिझनिंग नंबर ऑफ क्वेशन 24 म्हणजे एक प्रश्न 1 मार्कसाठी आहे. तर टोटल आहे 24 आणि यामध्ये इंग्लिश विचारलेलं आहे. सेक्शन इंग्लिशचा वेटेज बघा 40 क्वेशन यामध्ये आहेत. सो यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि टोटल 40 मार्क्स यासाठी दिलेले आहेत. आता जे काही एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट आहेत त्यांना मॅथ्स हा टॉपिक नाही आहे. ओके. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. सर मॅथ्स एल-एल-बी 3 इयर्ससाठी आहेत का? तर नाही आहे. सेम आहे मग तुमचं ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेशन आहे. नो निगेटिव्ह मार्किंग 2 अवर्स तुम्हाला दिला जातो एक्झामिनेशनसाठी आणि इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये तुम्ही एक्झाम बघू शकता. इम्पोर्टंट नोट जर आपण बघितलं तर तेच तुम्हाला सांगितलेले आहे. 3 इयर एल-एल-बीसाठी मॅथ्स नाही आहे आणि 5 इयर एल-एल-बीसाठी मॅथ्स
आहे, जो बेसिक मॅथेमॅटिक्स आहे. जे 8 क्वेशन तुम्हाला यामध्ये विचारलेले जातात. कोणते टॉपिक आहेत, तर पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं सब्जेक्ट वाईज सिलॅबस आपण बघत आहे. प्रत्येक जो सब्जेक्ट आहे, त्यासाठी कोणकोणता सिलॅबस आहे, ते तुम्हाला यामध्ये सांगत आहे. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स म्हणजे सामान्य ज्ञान आता आणि चालू घडामोडी यामध्ये जर क्वेश्चन जर आपण बघितलं, तर यामध्ये कोणकोणते टॉपिक्स आहेत ते तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे भारताचा इतिहास, मग प्राचीन आलं, मध्ययुगीन आलं आणि आधुनिक आलं. जिओग्राफी हा एक सब्जेक्ट आहे. पॉलिटी, इकॉनॉमिक, जनरल सायन्स, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजेच आय-लो असेल, WTO असेल, या पद्धतीच्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्यावरती क्वेश्चन विचारले जातात. इम्पोर्टंट इव्हेंट्स असतील किंवा डेट्स असतील, कोणत्या डेज असतील, तर त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेले जातात. ऑथर यावरती क्वेश्चन बऱ्यापैकी विचारले जातात आणि त्यांची लेखक कोण आहेत ते विचारले जातात. आणि लेस दॅन म्हणजे 1 वर्षाच्या मागील 1 वर्षाचं जे काही चालू घडामोडी आहेत, करंट अफेअर आहे, ते तुम्ही करणं चांगलं इम्पोर्टंट आहे. हे पूर्ण एल-एल-बी 3 इयर्ससाठी पण इम्पोर्टंट आहेत हेच सब्जेक्ट आणि एल-एल-बी 5 इयर्ससाठी सुद्धा हे इम्पोर्टंट हेच सब्जेक्ट आहेत. नेक्स्ट जर आपण बघितलं, जो लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंगचं जर आपण बघितलं, फर्स्ट आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारताचे संविधान यावरती क्वेश्चन विचारले जातात. बेसिक लीगल टर्म्स ज्या आहेत, त्या मूलभूत लीगल टर्म्स आहेत ते यामध्ये विचारले जातात. लीगल मॅक्झिम्स यामध्ये विचारले जातात. लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्टवरती क्वेश्चन विचारले जातात. लॉ ऑफ टॉर्ट असेल, लॉ ऑफ क्राईम असेल, फॅमिली लॉ यावरती क्वेश्चन विचारले, लँडमार्क जे काही जजमेंट असतील त्यावरती विचारले जातात आणि इम्पोर्टंट जे काही अमेंडमेंट जर होत असतील, घटना दुरुस्ती होत असतील, ते सुद्धा क्वेश्चन यामध्ये विचारले जातात. या सर्व क्वेश्चन वगैरे जे काही असेल त्याची प्रॅक्टिस आपण डेली लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत. त्याचं जे काही डिटेल्स असेल, ते तुम्हाला मी नंतरला देणारच आहे. त्याचं टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट जर आपण बघितलं सो लॉजिकल एनालिटिकल रिझनिंग यामध्ये जर बघितलं तर हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. सब्जेक्ट कोडिंग, डिकोडिंग, डायरेक्शन, सेन्स टेस्ट, सीरीज कंप्लीशन, एनालॉजी, कॅलेंडर अँड क्लॉक, ब्लड रिलेशन, सायलोलिझम, सिटिंग अरेंजमेंट, असर्शन आणि कन्क्लुजन, एनालिटिकल रिझनिंग आणि नेक्स्ट जर आपण बघितलं जो टॉपिक आहे इंग्लिशवरती जर आपण बघितलं तर 40 मार्क्ससाठी इंग्लिश आहे. ओके. 40 मार्क्ससाठी इंग्लिश आहे. तर हे चांगल्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. एनॉमनस, सिनॉमनस जर बघितलं विरुद्धार्थी, समानार्थी शब्द, वन वर्ड सबस्टिट्यूशन, आयडियम्स, स्पेलिंग मिस्टेक खूप विचारले जातात. सब्जेक्ट, वर्ब ॲग्रीमेंट, टेन्सेस, व्हॉईस नरेशन आणि बेसिक ग्रामर जे आहे, आर्टिकल्स असेल किंवा प्रिपोझिशन, मॉडेल यामध्ये कोणता सब्जेक्ट त्यामध्ये फिट होत आहे, त्या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले जातात. नेक्स्ट इंग्लिशचं सेक्शन आहे, सेंटेन्स रिअरेंजमेंट आहे, यावरती क्वेश्चन विचारले जातात. कॉम्प्रेन्शन म्हणजे पॅसेजवरती काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. क्लोज टेस्ट यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. एरर डिटेक्शन कोणकोणतं यामध्ये जे क्वेश्चन आहेत, हे यामध्ये एवढे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात इंग्लिशवरती. नेक्स्ट जर आपण बघितलं तर बेसिक मॅथ्स ओन्ली फॉर 5 इयर एल-एल-बी. जे 5 इयरचे स्टुडंट असतील त्यांच्यासाठीच इम्पोर्टंट आहे मॅथ्स. बाकी 3 इयर एल-एल-बीसाठी मॅथ्स रिक्वायरमेंट नाही आहे. ओके. सो टॉपिक आहे एव्हरेजचा टॉपिक आहे. पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी, रेशो अँड प्रोपोर्शन, सिम्प्लिफिकेशन आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, नफा आणि तोटा, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट आहे. त्यानंतर बघितलं तर आपण टाईम अँड वर्क, टाईम अँड डिस्टन्स, एल-सी-एम, एस-सी-एफ म्हणजे लसावी आणि मसावी, मेन्सुरेशन क्षेत्रफळ आणि घनफळ जे आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि बोट अँड स्ट्रीमवरची सुद्धा क्वेश्चन यामध्ये विचारलेली जातात. या पद्धतीचे नॉर्मली क्वेश्चन हे तुम्हाला विचारले जातात एक्झामिनेशनमध्ये. ओके. सो सिलेबस वाईज एक्झाम डेट आता कधी होणार आहे, एक्झामची डेट्स काय आहे ते तुम्हाला एकदा मी पहिलं सांगतो. सब्जेक्ट वाईज जे सिलेबस आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणकोणते मार्क्स, किती मार्क्ससाठी पर्टिक्युलर टॉपिक्स आहे, सब्जेक्ट आहे ते सुद्धा सांगितलं. आता एक्झाम कधी होणार त्याची डेट्स तुम्हाला आता मी यामध्ये सांगत आहे. शेड्यूल मी ओपन केलेले आहे. टेंटेटिव्ह शेड्यूल CET 2026 यामध्ये जर आपण बघितलं, महाराष्ट्र लॉ CET एल-एल-बी 3 इयर्स 2026 CETची जी एक्झामिनेशन आहे, 1 एप्रिल 2026 ते 2 एप्रिल 2026 या दरम्यान तुमचे होणार आहे. म्हणजे आता चालू आहे डिसेंबर तर संपलेला आहे. जानेवारीपासून आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीने चालू करा. तर एप्रिलमध्ये तुमची एक्झाम असणार आहे एल-एल-बी 3 इयर्स CETची.
त्यानंतर एल-एल-बी 5 इयर्ससाठी जे विद्यार्थी असणार आहेत, जे 12th एक्झाम देत असतील किंवा 12th एक्झाम दिली असेल, अपिअरिंग वगैरे असाल तुम्ही करू शकता. त्यांची जी एक्झाम आहे 8 मे 2026 म्हणजे मेमध्ये त्यांची एक्झाम होणार आहे. 3 इयर्सची एप्रिलमध्ये होणार आहे आणि 5 इयर्सची मेमध्ये एक्झाम होणार आहे. त्याची डेट सुद्धा तुम्हाला यामध्ये सांगितलेली आहे. ही झाली 5 इयरची आणि ही आहे पूर्ण 1 एप्रिल ते 2 एप्रिल ही झाली 3 इयर्स एल-एल-बी सी-ई-टीची. सर्व गोष्टी तुम्हाला यामध्ये सांगितलेल्या आहेत. काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न नक्की करेन. ओके. थँक सो मच.